नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी आज तुम्हाला म्हणत आहेत की बाळा, आजचा दिवस तुझ्या आणि माझ्या भेटीचा आहे. तुझा माझ्यावर विश्वास असेल तर हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकून पहा. तुझ्या जीवनात नक्कीच चमत्कार बदल तुला दिसून येतील. तुझ्यासाठी आनंद आणि प्रेम भरभरून येणारे मार्ग मी तुझ्यासाठी तयार केले आहे आणि स्वर्गाचे ते दार तुझ्यासाठी आज उघडत आहे, ज्यासाठी तू माझ्याकडे खूप दिवसापासून प्रार्थना करत आहेस. ज्या गोष्टी तुला हव्या आहेत त्या गोष्टी तुला अगदी आज प्रेमाने मिळून जातील. मग तुझा विश्वास असेल तर बाळा, मी जे काही सांगत आहे त्यावरती विश्वास ठेव. मी तुला तेच देणार आहे जे तुझ्यासाठी योग्य आहे. तुझ्या शरीरावर एवढे प्रेम करतोस, त्याला जपत आहेस, त्याला गमवायला घाबरत आहेस, भीतीमध्ये आहेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, चिंता करणे सोड, मनातील भीती काढ. कारण या प्रतिमेवर जो जन्माला आलाय त्याचा मृत्यू अटळ आहे. शरीर जेव्हा मरते तेव्हा त्याची भीती होते, माती होते, मग शरीरावर गर्व कशाला? आणि आत्मा अमर आहे. आत्मा पुन्हा जन्म घेत नाही. जन्म घेतो ते आत्मा आणि शरीराच्या मध्ये असणारं मन. म्हणून नेहमी मनामध्ये देवाचे नामस्मरण कर. मग तुझ्या देहाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि तुझा आत्मा अगदी पवित्र राहील. स्वामी मार्गात आला आहेस तर तुझ्या जीवनाला आणि तुझ्या आत्म्याला पवित्र करण्याची शक्ती फक्त स्वामींच्या नामात आहे. हे स्वीकार कर. आणि तुझा विश्वास असेल तर होय स्वामी आई, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. मी तुमच्यावर प्रेम करतो. तुमचे नामस्मरण अखंड माझ्या तोंडात आणि माझ्या मुखात, माझ्या अंतर्मनात कायम राहावे, हा मला वर द्या. स्वामी सांगतात की स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्या जीवनासाठी देवाची साथ महत्त्वाची आहे हे लक्षात ठेवा. प्रत्येक घटनेमागे एक कारण असते. तुमच्यासाठी काय चांगलं आहे हे देवाला माहीत आहे. त्यामुळे माझ्यावर अचूक वेळेवर विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट काही ना काही अर्थ आणि स्वार्थ घेऊन तुमच्यापर्यंत येते. मग ती व्यक्ती असेल किंवा कुठली संधी असेल, प्रत्येकाला त्यामधून काहीतरी मिळवायचे असते. मग तुम्ही साधारण मनुष्य आहात. नकारात्मक गोष्टी जीवनातून काढून टाका. सकारात्मक गोष्टीवर विश्वास ठेवा. तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचणीपेक्षा देव महान आहे. तुमच्यासाठी काहीही अशक्य नाही हे लक्षात ठेवा. कारण अशक्य हे शक्य करणारा देव तुमच्यासोबत आहे. साक्षात ब्रह्मांड नायक परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांचा हात जर तुमच्या डोक्यावर असेल आणि त्यांची साथ तुमच्या मागे असेल तर तुम्हाला कुठल्या गोष्टीला घाबरण्याची आणि मागे फिरून पाहण्याची गरजच काय? फक्त चांगले करत राहा. कारण चांगले कराल तर देवही तुमच्यासाठी नक्कीच कुठेतरी काहीतरी चांगलेच करत आहे, हे विसरू नका. तुम्हाला जीवनात दुःखी न राहण्यापेक्षा समाधानी, सुखी आणि आत्मविश्वासाने शांत कसे राहावे याचा विचार करा. कारण तुम्हाला कितीही धन, कितीही दौलत आणि कितीही ज्ञान दिले तरी माणसाचे मन कधीही भरत नाही आणि माणसाला समाधान कधीच मिळत नाही. ज्याला समाधान मिळवता आले आणि ज्यांना आहे त्या गोष्टीमध्ये सुखी राहणे जमले, त्याला जीवनात कुठलीच गोष्ट आणि कितीच मौल्यवान वस्तू असू द्या, ती कधीही त्याच्या मोहात पाडू शकत नाही. कारण त्याचे मन स्वामीमय झालेले आहे. प्रत्येक गोष्ट त्यांच्यापासून नक्कीच दूर राहते, जी गोष्ट फक्त मोहमायेवर तरत असते. कारण स्वामीचे विचार तुम्हाला असे बनवतात की ते तुम्हाला त्याच्या वाईट गोष्टीपासून नक्कीच दूर नेतात. मग स्वामी सांगतात की माझ्या मुला, तू सतत माझ्याकडे प्रार्थना करतोस. तुझं कुटुंब सुरक्षित राहावे, आनंदी राहावे अशी तुझी इच्छा आहे. तुम्ही किती दुःखात असले, किती संकटात असले तरी तुम्ही स्वतःसाठी कधी काही मागितले नाही. म्हणून मी तुमच्यावर प्रसन्न आहे. पण एक गोष्ट आहे जी तुम्हाला नेहमी त्रास देत असते, ती म्हणजे तुमच्या प्रियजनांनी तुमची कदर केली नाही. तुमच्या कष्टाची जाणीव त्यांना कधीच झाली नाही. बाळांनो, प्रेम आणि आत्मविश्वासाने कुठे विश्वास ठेवायचा हे सर्वात पहिले तुम्ही ओळखून घ्या. कारण हे जग कधीही तुमच्या विश्वासास पात्र नाही. जेव्हा कधी तुम्ही खरंच संकटात असाल त्यावेळेस तुम्हाला सोडवण्यासाठी तुमच्यासोबत कोणच असणार नाही, हेही ओळखून घ्या. कारण इथे तुमचे स्वतःचे मूल असो किंवा तुमचा जोडीदार असो, जेव्हा तुमच्या जीवनाचा शेवटचा वेळ असतो, सुख दुःख वाटण्याची वेळ असते,
त्यावेळेस तुमचे पाप तुमचे पुण्य हे तुम्हाला सोसावे लागते. ते वाटून घेण्यासाठी तुमच्या कितीही जवळचा व्यक्ती असो तो कधीही पुढाकार घेणार नाही आणि तुमच्यासाठी देवाशी कधीही भांडणार नाही. त्यामुळे तुम्ही इतरांचा विचार नक्कीच करा. इतरांसाठी तुम्ही जगतही राहा, परंतु इतरांसाठी जगताना हा विचार नक्कीच ठेवा की आपले कल्याण कशात आहे आणि आपल्या पाप पुण्याची भरती कोठे होणार आहे हे ओळखायला विसरू नका. कारण तुम्ही जे पाप करत आहात त्याचा परतावा तुम्हालाच भोगायचा आहे. त्यामध्ये तुम्ही कोणालाही हिस्सा देऊ शकत नाही. त्यामुळे विश्वास ठेवा आणि चांगले कर्म करत राहा. देव तुम्हाला कधीही बाहेरून ओळखत नसला तरी अंतर्मनातून आणि तुमच्या कर्मावरून देव तुम्हाला ओळखतो आणि तुमच्या कर्माचा भोग तुम्हाला सोसावा लागतो. त्यामुळे कर्मावर विश्वास ठेवा. देवावर विश्वास कमी केला तरी चालेल, देवावर विश्वास नाही ठेवला तरी चालेल, पण तुम्हाला तुमच्या कर्मावर आणि तुमच्या नियतीवर नक्कीच विश्वास ठेवावा लागेल. कारण नियती कधीही बदलत नाही. ती तिचा लेखा नक्कीच अगदी चोखपणे पार करत असते. त्यामध्ये कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही. मग तुमच्या जीवनाचे सत्य हेच आहे की तुम्ही केलेले नामस्मरण आणि तुम्ही केलेली स्वामी सेवा हीच तुमच्यासोबत शेवटपर्यंत येणार आहे. आणि तुम्हाला शेवटी जर कोणी वाचवणार, साथ देणार असेल तर ते फक्त स्वामी आई आणि स्वामींचे नामस्मरण. याच गोष्टीचा तुम्हाला शेवटी आधार मिळेल आणि स्वामींच्या हातातून निघालेली एक दोरी तुम्हाला मोहातून आणि संकटाच्या डोंगरातून नक्कीच तारू शकते. त्यासाठी तुम्हाला तो मार्ग तयार करावा लागेल जो स्वामीपर्यंत तुम्हाला घेऊन जाईल. आणि तो मार्ग आहे फक्त तुम्ही शुद्ध अंतःकरणातून विश्वासाने केलेली स्वामी सेवा. हीच तुम्हाला स्वामीपर्यंत घेऊन जाईल आणि स्वामी आमची तुमचे मिलन करणारा हाच एक मार्ग आहे जो तुम्हाला स्वस्त बनवायचा आहे. हा मार्ग तुम्हाला बनवण्यासाठी कोणीही मदत करणार नाही. त्याचे कारागीर तुम्हीच आहात आणि जसा बनवायचा आहे तसा मार्ग तुम्हालाच बनवायचा आहे. कारण त्यासाठी तुम्हाला तसे प्रयत्न करायचे आहेत. प्रयत्न करत राहा. स्वामी तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील. तुम्ही एक पाऊल स्वामींकडे गेलात तर स्वामी तुमच्यासाठी नक्की 100 पावले तुमच्याकडे धावत येतील. फक्त स्वामींकडे चालण्यासाठी पाऊल तरी पुढे करून पहा. स्वामी तुम्हाला कुठलाही काटा खडा काहीच टोचू देणार नाहीत. कितीही संकट आले तरी तुमच्यापर्यंत ती संकट येण्या अगोदर त्या संकटांना स्वामीशी झुंजावे लागेल आणि स्वामींची परवानगी घेऊनच त्या संकटांना तुमच्यापर्यंत यावे लागेल. फक्त हा विश्वास स्वामींचा मिळवण्यासाठी तुम्हाला स्वामींची सेवा आणि स्वामींचे नामस्मरण या दोनच गोष्टीचा आधार घ्यायचा आहे. तेच तुम्हाला तुमच्या जीवनात परिपूर्ण जीवन बनवू शकतात. तुमचाही आजच्या संदेशावर विश्वास असेल तर होय स्वामी आई, माझा या संदेशावर पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.